नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आज सेट एक्झाम झाली त्याची आन्सर की आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, पेपर फर्स्ट याची आन्सर की बघायचं आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. बघा मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन आहे 1 ते 51 या पूर्णांक संख्येची गणित मध्य किती आहे असं विचारलंय मित्रांनो. ऑप्शन काय असेल, आन्सर काय असेल मित्रांनो? सी असेल. याचं आन्सर सी असेल. सेकंड क्वेश्चन आहे मित्रांनो, जर 10 मीटर एम धन पूर्णांक आहे या संख्येने 101 ते 151 या पूर्णांक संख्येचे गुणाकाराने निशेष भाग जातो तर एम ची मोठ्यात मोठी किंमत कोणती असं विचारले मित्रांनो. याचं आन्सर काय असेल मित्रांनो? ए असेल. ए. नंतर तिसरा क्वेश्चन आहे मित्रांनो, बघा याच्या संख्यापैकी कोणत्या संख्यात 18 ने निशेष भाग जातो असं विचारले मित्रांनो. बघा मित्रांनो, ऑप्शन काय असेल, याचं आन्सर काय असेल मित्रांनो? बी असेल. बी आहे याचं आन्सर. नंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे मित्रांनो, एक व्यक्ती एक्स या ठिकाणापासून वाय या ठिकाणी विटा विटा वाहून नेण्याचे काम करत आहे. एक्स आणि वाय या ठिकाणामधील अंतर 200 मीटर आहे. ती व्यक्ती एका वेळेस 15 विटा वाहून नेते. त्या व्यक्तीचे एक्स या ठिकाणापासून कामास सुरुवात केल्यास 5.5 किलोमीटर अंतर पार केलेलं असताना वाय या ठिकाणी किती विटा पोहोचवल्या आहे असं विचारले मित्रांनो. याचं आन्सर काय असेल मित्रांनो? सी असेल, 210. सी. पाचवं क्वेश्चन काय मित्रांनो, एका जंगलामध्ये चालू वर्षात 64 हरण्या आहेत. जर एक्स आणि ब्रॅकेटमध्ये एन ही संख्या त्या जंगलातील एनव्या वर्षातील हरण्याची संख्या दर्शवते असं दिले मित्रांनो. हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचंय. बघा, कॅल्क्युलेशन तुम्ही केला असेल, तुम्ही सेट एक्झाम दिली असेल तेव्हा कॅल्क्युलेशन केलं असेल. याचं आन्सर काय असेल मित्रांनो? सी असेल. बघा, 243 आन्सर येणार आहे त्याचं. नेक्स्ट क्वेश्चन असेल मित्रांनो, खालील विधानाच्या आधारे पुढीलपैकी कोणते निष्कर्ष उचित आहेत असं विचारले मित्रांनो. आता 6वं क्वेश्चन तुम्ही बघा मित्रांनो, आता इथे आपल्याला विधान फर्स्ट, विधान सेकंड, निष्कर्ष 2 असं दिले मित्रांनो. ऑप्शन काय असेल मित्रांनो? फक्त बी असेल मित्रांनो. याचं आन्सर काय असेल? बी. 7 क्वेश्चन काय असेल मित्रांनो, काही बस थांब्यावर समोर तोंड करून उभ्या आहेत. ठाण्याची बस नाशिक बसच्या पुढे आहे आणि नाशिकची बस जळगाव बसच्या पुढे आहे. अमरावतीची बस धुळे बसच्या मागे आहे, परंतु ठाणे बसच्या पुढे आहे. तर मागून 2 नंबरची बस कोणती असेल असे विचारले मित्रांनो. आन्सर काय असेल मित्रांनो? सी असेल याचं आन्सर. सी. बघा, सी आन्सर आहे, नाशिक. नेक्स्ट क्वेश्चन काय असेल मित्रांनो, एका सांकेतिक भाषेत जर, बघा मित्रांनो, हे तुम्हाला हे बुद्धिमत्तेचं क्वेश्चन आहे. याचं 8वाचं आन्सर काय असेल मित्रांनो? ऑप्शन डी आहे त्याचं आन्सर. हे बघा, एक नंतर 9वा नंबर काय असेल मित्रांनो? 9 नंबर क्वेश्चन, एका सांकेतिक भाषेत जर, हे बघा मित्रांनो, हे तुम्हाला जमलं असेल. याचं आन्सर काय असेल? ऑप्शन ए. ऑप्शन काय असेल, आन्सर काय असेल याचं? ए. 10वा क्वेश्चन काय असेल मित्रांनो, दक्षिणेकडून तोंड करून विराट 15 मीटर चालतो आणि तो नंतर स्वतःच्या उजवीकडे वळून 10 मीटर चालतो. त्यानंतर तो उजवीकडून वळून 15 मीटर चालतो. नंतर तो डावीकडून वळून 15 मीटर चालतो. तर कोणत्या दिशेला तोंड करून आणि मूळ ठिकाणापासून किती अंतरावर उभा आहे असं विचारलं मित्रांनो. याचं आन्सर काय असेल मित्रांनो? ऑप्शन बी असेल, पश्चिम 25 मीटर. हे ऑप्शन बी आन्सर आहे मित्रांनो याचं. नंतर नेक्स्ट क्वेश्चन असेल मित्रांनो, हे बघा, सूचना प्रश्न क्रमांक 11 ते 12 पुढे माहितीवर आधारित आहे मित्रांनो. हे तुम्ही सॉल्व्ह केलं असेल सर्व रीड करून. नंतर हा टेबल पाहिला असेल तुम्ही, या टेबलमध्ये तुम्हाला समजलं असेल, या टेबलनुसार तुम्ही सॉल्व्ह केलं असेल. तर बघा मित्रांनो, 11वा क्वेश्चन काय, आग्रा शहरात भेट देणारे एकूण प्रवासीची शेकडेवारी किती आहे असं विचारलं मित्रांनो. त्याचे आन्सर काय असेल मित्रांनो? ए. 12वा क्वेश्चन आहे मित्रांनो, दिल्लीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रवासी सर्वात जास्त आढळतात असं विचारलं मित्रांनो. त्याचं आन्सर काय आहे? बी. बघा मित्रांनो, बी ऑप्शन आन्सर आहे याचं. नेक्स्ट क्वेश्चन काय असेल मित्रांनो? 13. बघा, वरील सारणीमधील माहिती वर्तुळ चित्राच्या, हे तुम्हाला विचारलंय. तर तुम्ही याच्यात ऑप्शन काय असेल, आन्सर काय असेल मित्रांनो? 13 नंबरचं क्वेश्चनला आन्सर काय असेल? सी. बघा मित्रांनो, 90 डिग्री हे आन्सर असेल. नंतर 14 नंबर काय मित्रांनो? 14 नंबरला बघा, तुम्हाला आन्सर सिमेंट व विटा या कलमासाठी झालेले खर्चाचे घरच्या बांधकामासाठी झालेले एकूण खर्चाचे गुणोत्तर काढायचे मित्रांनो. आता तुम्ही गुणोत्तर काढलं असेल. आता गुणोत्तर काय येणार मित्रांनो? ऑप्शन डी हा आन्सर आहे मित्रांनो. 3 10 हे आन्सर आहे.
14 नंबर क्वेश्चनचं. नंतर 15 नंबर बघू मित्रांनो. 15 नंबरला काय दिले हे बघा. तुम्ही हे रीड केलं असेल. ह्या टेबल नुसार तुम्हाला सोल्व करायचं होतं. तर तुम्ही ऑप्शन काय असेल, याचं आन्सर काय असेल मित्रांनो, हे बघा ऑप्शन डी असेल याचं आन्सर. ऑप्शन डी आहे मित्रांनो. 15 नंबरचं क्वेश्चनचं आन्सर ऑप्शन डी. 16 नंबर खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे असं विचारलं मित्रांनो. आता तुम्हाला आन्सर शोधायचं आहे. याच्यात ऑप्शन हे बघा. 16 नंबरचं आन्सर काय असेल मित्रांनो, 16 नंबर क्वेश्चनचं ऑप्शन डी असेल मित्रांनो. हा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन डी. 17 क्वेश्चन बघू मित्रांनो. 17 क्वेश्चनचं आन्सर काय आहे याच्यात बघा. हे तुम्ही क्वेश्चन रीड केलं असेल तर याचं आन्सर काय असेल मित्रांनो, ऑप्शन बी असेल मित्रांनो. एक सुरक्षित संपर्क जोड वापर असतात असं हे आन्सर आहे मित्रांनो. 17 नंबर क्वेश्चनचं आन्सर बी आहे मित्रांनो. 18 नंबरचं इंटरनेटवरील खाली डिजिटल सेवा सर्वप्रथम सुरू झाल्याचे वर्ष या निष्कर्षावरून खालीलपैकी कोणते प्रायोगिक कालक्रम दर्शवते असं विचारलं मित्रांनो. याचं आन्सर काय असेल मित्रांनो, ऑप्शन डी असेल. विकिपीडिया, जीमेल, युट्यूब, इंस्टाग्राम हे आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन असेल मित्रांनो 19 बघा. 19 क्वेश्चन नंबर 19. आता याचं आन्सर काय असेल मित्रांनो, समोरील अभ्यासक्रमाच्या आशयाचा दर्जा राखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेची राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती झालेली नाही असं क्वेश्चन आहे मित्रांनो. याचं आन्सर काय असेल मित्रांनो, ऑप्शन ए भारतीय विज्ञान संस्थान हे ऑप्शन ए आन्सर आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघू मित्रांनो 20वा क्वेश्चन काय असेल हे बघा मित्रांनो. वेब 2.0 डिजिटल व्यवस्थेच्या संदर्भात हे म्हटलंय मित्रांनो. या क्वेश्चनचं आन्सर काय असेल मित्रांनो, ऑप्शन बी युजर जनरेटेड कंटेंट हे काय असेल आन्सर आहे याचं. 20व क्वेश्चन. 21 नंबर बघू मित्रांनो. 21 नंबर काय, संयुक्त राष्ट्रांनी सहस्राब्दी विकास उद्दिष्टे हे याचं आन्सर काय असेल मित्रांनो, 2000 ऑप्शन सी असेल मित्रांनो याचं आन्सर. नेक्स्ट 22 बघा मित्रांनो. 22वा क्वेश्चन आहे, शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यासाठी निर्धारित वर्ष कोणते आहे असं विचारले मित्रांनो. आता ऑप्शन सी आहे मित्रांनो आन्सर. याचं आन्सर काय आहे, ऑप्शन सी. नंतर 23 बघू मित्रांनो. खाली कोणत्या प्रकाश रासायनिक दुर्व्याचा परिणाम आहे असं विचारलं मित्रांनो. याचं आन्सर काय असेल मित्रांनो, ऑप्शन ए डोकेदुखी, डोळे, नाक, घसा याचे जवळजवळ हे आन्सर आहे मित्रांनो. 24 नंबर क्वेश्चन बघू मित्रांनो. 24 नंबरचे क्वेश्चन काय आहे, मातीमध्ये सूक्ष्मजीवाचं हे तुम्हाला हे बघा ऑप्शन काय मित्रांनो 24 नंबरचं. आता आन्सर काय असेल याचं, ऑप्शन ए आहे मित्रांनो याचं. मातीमध्ये सूक्ष्मजीवाचं संरोपण करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात असं म्हटलं मित्रांनो. त्याचं आन्सर काय असेल मित्रांनो, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन 25वा क्वेश्चन बघू मित्रांनो. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर सौर पटलांचा कोणता घटक थेट विद्युत प्रवाहाचे निर्माण करण्यास जबाबदार असतो मित्रांनो. 25 नंबर क्वेश्चनचं आन्सर काय असेल मित्रांनो, ऑप्शन बी अर्ध संवाहक सामग्री ऑप्शन बी आन्सर आहे मित्रांनो. 26 नंबर क्वेश्चन नंबर, पर्यावरण शिक्षण हे फक्त जाणीव जागृती व ज्ञान नव्हे तर त्यामध्ये टिंबटिंबाच्या विकासही अभिप्रेत आहे मित्रांनो. याचं आन्सर काय असेल मित्रांनो, ऑप्शन सी योग्य अभिवृत्ती. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो 27 नंबर. भारतीय शिक्षण व्यवस्थेत सामान्यतः खालील विभाग केले जातात मित्रांनो. बघा याचं आन्सर काय असेल मित्रांनो, हिंदू काळ, बौद्ध काळ, जैन काळ, मुस्लिम काळ, ब्रिटिश काळ हे आन्सर आहे मित्रांनो, ऑप्शन बी. 27 नंबर क्वेश्चन. 28 नंबर क्वेश्चनचं पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण व्यवस्थेत खालील गोष्टीचा समावेश होतो मित्रांनो. याचं आन्सर काय असेल मित्रांनो, ऑप्शन सी मार्गदर्शक सूचना आणि सोडवलेले उत्तरे ऑप्शन सी आहे मित्रांनो. नेक्स्ट 29 नंबर मित्रांनो. पहिल्या मुक्त विद्यापीठाची स्थापना 1970 मध्ये टिंबटिंब स्थापना झाली मित्रांनो. कुठे स्थापन झाले मित्रांनो, ऑप्शन बी इंग्लंड मधील मिल्टन केनिस इथे स्थापना झाली मित्रांनो मुक्त विद्यापीठ. आन्सर काय असेल मित्रांनो, ऑप्शन बी. मुस्लिम शिक्षण पद्धतीनुसार मदरसा टिंबटिंब केंद्र समजले जातात, ऑप्शन बी आन्सर आहे मित्रांनो याचं. 31 नंबरचं आन्सर काय असेल मित्रांनो, बघा 31 नंबरचं ऑप्शन बी आहे मित्रांनो, ओनली फर्स्ट वास्तविक माहिती. फर्स्ट बघा मित्रांनो ऑप्शन बी आन्सर आहे.
32 नंबरला बघा मित्रांनो, टिंबटो विचारात घेऊन शिक्षकांनी अध्यापन पद्धती निवडली पाहिजे असं म्हटलंय मित्रांनो. याचं आन्सर काय असेल मित्रांनो? ऑप्शन बी, फर्स्ट आणि सेकंड दिले मित्रांनो, ऑप्शन बी. नेक्स्ट 33 नंबर बघू मित्रांनो, प्रतिभावंत विद्यार्थ्याचे मुख्य वैशिष्ट्य काय असते? याचं आन्सर काय असेल मित्रांनो? ऑप्शन सी हा आन्सर आहे मित्रांनो. 34 नंबरचं क्वेश्चन बघू मित्रांनो. 34 नंबरचं क्वेश्चन आन्सर काय आहे मित्रांनो? 34 नंबर ऑप्शन डी, प्रक्रिया आणि देण्याच्या परिपाक प्रोडक्ट यावर हे आन्सर आहे मित्रांनो. 34 नंबर क्वेश्चनचं आन्सर डी ऑप्शन आहे मित्रांनो. 35 नंबरचं क्वेश्चन बघू मित्रांनो पुढे. बघा, विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनात बाबतची स्पष्ट कल्पना डॉट डॉट मूल्यमापन देते. मित्रांनो याचं आन्सर काय असेल? ऑप्शन बी. बघा ऑप्शन बी आहे. नंतर नेक्स्ट 36 नंबर क्वेश्चन बघू मित्रांनो. याचं आन्सर काय असेल मित्रांनो? ऑप्शन सी. हे बघा ऑप्शन सी आहे. नंतर 37 नंबर बघू क्वेश्चन. बघा मित्रांनो 37 नंबरचं क्वेश्चनचं आन्सर काय असेल? ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे. याचं आन्सर काय आहे मित्रांनो? ऑप्शन बी हा आन्सर आहे मित्रांनो 37 नंबरचं क्वेश्चनचं. नंतर आपल्याला बघा मित्रांनो 33 नंबर बघू, प्रतिभावंत विद्यार्थीचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो? त्याचं आन्सर काय असेल मित्रांनो? ऑप्शन सी. 34 नंबरचं क्वेश्चन बघू मित्रांनो. याचं आन्सर काय आहे मित्रांनो? ऑप्शन डी. 35 नंबर बघू मित्रांनो, विद्यार्थ्यांचे विशिष्ट आशयाचे हे झालंय मित्रांनो. त्याचं आन्सर काय असेल मित्रांनो? ऑप्शन बी. नेक्स्ट 38 बघू मित्रांनो. 38 क्वेश्चन नंबर 38. त्याचं आन्सर काय असेल मित्रांनो? याला शैक्षणिक लेखनामध्ये उदाहरणं असे म्हणतात. तर त्याचं आन्सर काय असेल? ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन 39 बघा मित्रांनो, डॉट डॉट प्रकारच्या संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समाविष्ट आहे. याचं आन्सर काय असेल मित्रांनो? बी, बनावटपणा. ऑप्शन नंबर बी. 40 नंबर क्वेश्चन बघू मित्रांनो. शोध निबंधामध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि तिचे व्यवस्थापन करण्यासाठी वापरले जाते. याचं आन्सर काय असेल मित्रांनो? ऑप्शन सी. याचं आन्सर ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन बघू मित्रांनो. 41 मराठी भाषा साहित्य व संस्कृती यांची चळवळ शून्यवत राहिली असे लेखकाला का वाटते? याचं आन्सर काय असेल मित्रांनो? ऑप्शन सी. याचे आन्सर ऑप्शन सी आहे मित्रांनो. 42 नंबर बघा मित्रांनो. 42 नंबर साहित्य महामंडळ साहित्य परिषद यांनी काय करणे अपेक्षित होते? याचं आन्सर काय असेल मित्रांनो? ऑप्शन ए. याचं आन्सर ऑप्शन ए आहे मित्रांनो. 43 नंबर बघू मित्रांनो. 43 नंबरचं मराठीतील साहित्यिक चळवळीचे कोणते कार्य करायला हवे होते? याचं आन्सर काय असेल मित्रांनो? ऑप्शन डी आहे मित्रांनो. याचं आन्सर ऑप्शन डी. बघा मित्रांनो 44 बघू आपण. पुस्तक परीक्षेचे 200 शब्दात मागणारे बहादर कोण होते असं म्हटलं मित्रांनो? याचं आन्सर काय असेल? प्रकाशक. हे आन्सर आहे मित्रांनो, प्रकाशक. 45 क्वेश्चन नंबर 45 प्रस्तुत लेखनातून लेखक मराठी भाषेबाबतची स्थिती गती मांडताना प्रामुख्याने काय सुचवू पाहत आहे? याचं आन्सर काय असेल मित्रांनो? ऑप्शन ए. 46 नंबर बघा मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संदेशाचा स्वीकाराकडून गैर अर्थ काढण्याची व अभिप्रेत नसलेल्या हे बघा मित्रांनो 46 नंबर क्वेश्चन आहे. त्याचं आन्सर काय असेल मित्रांनो? ऑप्शन सी. हे आन्सर आहे मित्रांनो. 47 नंबर काय आहे मित्रांनो? त्याचं समकालीन डिजिटल भाषा व्यवहारात खालील चिन्ह समूहाचे इंग्रजी सामायिकपणे काय म्हणून समजले जाते असं म्हटलं मित्रांनो? याचे आन्सर की काय असेल मित्रांनो? आन्सर काय असेल? ऑप्शन बी हा आन्सर आहे मित्रांनो. 48 बघू मित्रांनो. निशब्द याचं आन्सर काय असेल मित्रांनो? ऑप्शन ए. 49 बघू मित्र. प्रसार भारती काय आहे असं म्हटलं मित्रांनो? याचं आन्सर काय असेल मित्रांनो? ऑप्शन ए. 50वा क्वेश्चन बघू. लास्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांकडे तोंड करून वर्तुळाकृती रचनेत बसलेले असतात अशा संज्ञापन प्रसंगामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाला अधिक प्रमाणात उत्तेजन मिळते असं म्हटलं? याचं आन्सर काय असेल मित्रांनो? ऑप्शन डी आहे मित्रांनो.
याचे आन्सर काय असेल? ऑप्शन डी. बघा मित्रांनो, हे आन्सर की फर्स्ट पेपरचे आहे. तुम्ही बघू शकता तुम्ही किती सॉल्व केले आणि किती ॲक्युरेट आले, तुमचे आन्सर किती आले ते तुम्ही चेक करू शकता. बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. बघा मित्रांनो, तुम्हाला आन्सर की येणार आहे उद्या परवा, नक्कीच येणार आहे आन्सर की. तर तुम्ही एकदा तिथे पण चेक करून घ्यायचे आणि इथे ही सॉल्व केलेले इथे पण तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये एक्सप्लेनेशन देणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ आला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.